नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण मस्तपैकी असं क्रीमी लाजवाब चिकनची ग्रेव्ही बघणार आहोत, जी की बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी आहे। तर अगदी झटपट कमी साहित्यामध्ये मस्तपैकी अशी क्रीमी लाजवाब चिकनची ग्रेव्ही बघणार आहोत। त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राइबर सुद्धा करायला विसरू नका। तुमच्या मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी अगदी सोपी आहे, अप्रतिम आहे, चवीला एक नंबर लागते आणि खूप कमी साहित्यापासून अशी आज आपण चिकनची ग्रेव्ही करणार आहोत, जी की बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम आहे। अगदी रेस्टॉरंटसारखी मस्तपैकी अशी ही ग्रीन ग्रेव्ही तयार होते। तर इथे बघा अर्धा किलो चिकन छान मी बॉईल करून घेतलेला आहे। त्यानंतर यासाठी आपण मसाला बघणार आहोत। तर इथे बघा मगजच्या बिया घेतलेल्या आहे, डांगराच्या बिया आहे, काजू आहे, लवंग, मिरे आहे, वेलची आहे, दालचिनीचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि 6-7 हिरव्या मिरच्या सुद्धा घेतलेल्या आहेत। तर इथे बघा 4 मिरे घेतले, 4 लवंग घेतले आणि मी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत। अंदाजे 6 ते 7 काजू आहेत आणि 2 चमचे डांगराच्या बिया सुद्धा इथे मी घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर 2-3 चमचे मी मगजच्या बिया सुद्धा घेतलेल्या आहेत। तर आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या ह्या तुकडे करून टाकणार आहोत। तर मिरच्या मी भाजून न घेता कच्च्याच घेतलेल्या आहे। तर इथे बघा तुम्ही आवडीनुसार मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे, तर तुम्ही पुदिन्याची पानं सुद्धा या मसाल्यामध्ये टाकू शकता। तर इथे बघा छान अशी बारीक मस्तपैकी अशी मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर खूप मस्त अशी क्रीमी ही पेस्ट तयार होते। त्यानंतर बघा आपला मसाला तयार झालेला आहे। हिरव्या मिरच्या मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, एक दालचिनीचा तुकडा सुद्धा आहे। तर इथे आता एका पॅनमध्ये 2 पळी तेल घेतलेला आहे। त्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा, 2 तेजपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून छान असा फ्राय करून घेत आहे। तर कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। तर आता इथे बघू शकता कांदा आपला छान असा परतून तयार झालेला आहे। आता यामध्येच आपण अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे। तर अंदाजे 1 मोठा चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट इथे टाकलेली आहे। तर आता हिला सुद्धा छान परतून झालं की यामध्ये 2 चमचे धने पावडर टाकलेला आहे आणि ते सुद्धा आपण छान असं परतून घेत आहोत। आता त्यानंतर आपण इथे काजूचे जो मसाला तयार करून घेतलेला आहे, पेस्ट तयार करून घेतलेली आहे, ती इथे मी टाकत आहे। तर आता ती पेस्ट टाकून परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता मस्तपैकी तेलामध्ये आपण असं छान याला परतून घेणार आहोत, म्हणजे आपला मसाला छान असा परतला जाईल। तर आता इथे बघा छान असं परतून झालेलं आहे आणि मसाल्याला सुद्धा छान असं तेल सुटत आहे, तुम्ही बघू शकता। तर आपल्याला या स्टेजवरती आता यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे। तर इथे मी हे 2 चमचे दही टाकत आहे। तर दही जास्त आंबट नाही आहे। तर आता दही टाकल्यानंतर छान असं याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आता परत मी मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे जे मसाल्याचं पाणी आहे ते पाणी यामध्ये टाकणार आहोत। तर पाणी आपण थोडंच टाकायचं आहे, कारण ही ग्रेव्ही मस्तपैकी अशी घट्ट असते आणि थोड्याच प्रमाणात ही खूप छान लागते। जास्तही पातळ ग्रेव्ही आपल्याला इथे करायची नाही आहे। तर त्यासाठी पाणी असं बेताचंच टाकायचं आहे। तर आता पाणी टाकल्यानंतर मस्तपैकी आता याला आपण उकळून घेणार आहोत। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी मी हातावरती कुस्करून यामध्ये टाकलेले आहे। आता ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। तर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले जे चिकन आहे ते आपण ॲड करायचं आहे। आता यामध्ये शिजवलेलं चिकन जे आहे ते आपण ॲड केलेलंच आहे। त्याबरोबर जो रस्सा राहतो तो सुद्धा आपण यामध्ये टाकलेला आहे। आता छानपैकी मिक्स करून आपण याला छान हलवून घेणार आहोत आणि त्यानंतर बघा मी 2-3 हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तर हे तुकडे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतात, पण दिसायला छान दिसतात म्हणून मी थोडेसे हिरव्या मिरच्याचे तुकडे यावरतून टाकलेले आहेत। तर अशा पद्धतीने बघा आपली ही भाजी इथे मस्तपैकी
तयार होत आहे। तर आता या भाजीला छान आपण उकळून घेणार आहोत। तर मी आता इथे झाकण ठेवते। आता झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं छान असं याला उकळून घेणार आहोत आणि त्यानंतर मस्तपैकी आपली ही भाजी इथे तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी कलर सुद्धा आलेला आहे आणि मस्त ग्रेव्ही सुद्धा घट्ट झालेली आहे, क्रीमी झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपली आज मस्तपैकी क्रीमी ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। त्याचबरोबर चिकन कसं शिजवायचं याची सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी खाली शेअर करणार आहे, ते तुम्ही नक्की